Hello everyone, let's learn some daily use English sentences. And our first sentence is तू धापा का टाकत आहेस? एखाद्या व्यक्तीला दम लागला किंवा असं धापा टाकत असेल तर आपण बोलतो की तू धापा का टाकत आहेस. तेव्हा इंग्लिश मध्ये कसं विचारायचं आहे? वाय आर यू पॅन्टिंग? से वाय आर यू पॅन्टिंग मीन्स तू धापा का टाकत आहेस. इथे PANT या पॅन्टचा अर्थ काय आहे? धाप लागणे किंवा धापा टाकणे. धापा टाकणे किंवा धाप लागणे. तू धापा का टाकत आहेस? वाय आर यू पॅन्टिंग? देन नेक्स्ट सेंटेन्स इज तो त्याच्या कामात व्यस्त आहे. He is busy with his work. He is busy with his work. तो त्याच्या कामात व्यस्त आहे. He is busy with his work. जर तुम्हाला बोलायचं असेल की मी माझ्या कामात बिझी आहे किंवा व्यस्त आहे तेव्हा काय बोलणार आहात? I am busy with my work. I am busy with my work. आम्ही आमच्या कामात व्यस्त आहे असं जर बोलायचं असेल तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? We are busy with our work. तो त्याच्या कामात व्यस्त आहे. He is busy with his work. मी माझ्या कामात व्यस्त आहे. I am busy with my work. Then आम्ही आमच्या कामात व्यस्त आहे. We are busy with our work. Then next, काही लागलं तर मला कॉल कर किंवा काही हवं असेल तर मला कॉल कर असं जर बोलायचं असेल तर बोला कॉल मी इफ यू नीड एनिथिंग. कॉल मी इफ यू नीड एनिथिंग. काही लागलं तर मला कॉल कर किंवा काही हवं असेल तर मला कॉल कर तेव्हा बोला कॉल मी इफ यू नीड एनिथिंग. कॉल मी इफ यू नीड एनिथिंग. नेक्स्ट सेंटेन्स मला हेच हवे होते असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोला दिस इज व्हॉट आय वॉन्टेड. से दिस इज व्हॉट आय वॉन्टेड. मला हेच हवे होते. दिस इज व्हॉट आय वॉन्टेड. देन नेक्स्ट सेंटेन्स मलाच नेहमी पुढाकार का घ्यावा लागतो? म्हणजे आपण जर एखाद्या गोष्टीत आपणच पुढाकार घेत असेल किंवा आपल्यालाच पुढं होऊन एखादी गोष्ट करावी लागत असेल तर आपण बोलतो की मलाच नेहमी पुढाकार का घ्यावा लागतो. तेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये कसं विचारू शकता? वाय डू आय ऑलवेज हॅव टू टेक द इनिशिएटिव्ह? से वाय do I always have to take the initiative? मलाच नेहमी पुढाकार का घ्यावा लागतो? Why do I always have to take the initiative? अशा पद्धतीने ही सेंटेन्सेस बोलण्याचा प्रयत्न करा. Thanks for watching and keep practicing.